कॉक्रोच जनता पार्टीला सरकार एवढी घाबरली, दिल्लीमध्ये अगोदरच तयारी करण्यात आली. बघा, उद्या कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरांवरती आंदोलन होणार आहे. यासाठी पोलिसांनी आजच तयारी केली. आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय, जंतर मंतरांवरती पोलिसांनी मोठे बॅरिकेड लावलेत. पोलिसांच्या 20-25 गाड्या उभ्या आहेत. म्हणजे एकही कॉक्रोच सदस्य जंतर मंतरांवरती घुसता कामा नये. इथे सरकारचा इशारा स्पष्टपणे दिसतोय, कोणत्याही कॉक्रोच सदस्याला आंदोलन करून द्यायचं नाही. पण संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आपण आंदोलन करू शकतो, तेही शांततेमध्ये. दुसऱ्या बाजूला सरकारी वकील सांगतायत, कॉक्रोच जनता पार्टी ही देशाच्या विरोधामध्ये काम करते. जाणून बुजून काही लोक राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. आता बघा, उद्या दिल्लीमध्ये काय होणार आहे याबद्दल आपण 2 मिनिटात सविस्तर माहिती घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गेल्या 5-6 दिवसापासून आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके यांनी सर्वांना सांगितलंय, दिल्लीमध्ये आपण जंतर मंतरांवरती आंदोलन करणार आहे. आणि हे आंदोलन कशासाठी होत आहे? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. कारण की गेल्या काही दिवसापासून शिक्षण व्यवस्थेमध्ये एवढ्या काही त्रुटी आढळल्यात, एवढे काही घोटाळे समोर आलेत, तरी देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देण्यासाठी तयार नाहीत. काँग्रेस पक्षाने देखील आंदोलन केलं, अनेक तरुणांनी आंदोलन केलं, पण केंद्र सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी तयार नाही. त्यामुळे नाविलाजाने कॉक्रोच जनता पार्टी आता मैदानात उतरायचं ठरवलंय. पण याच कॉक्रोच जनता पार्टीला रोखण्यासाठी सरकारने काय केलं तेही पहा. अगोदर अभिजित दिपकेने सर्वांना सांगितलंय, आपण एकदम शांततेमध्ये आंदोलन करणार आहे, पोलिसांची परवानगी घेणार आहे, कोणीही वाद घालायचा नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण आंदोलन करणार आहोत. त्यामुळे सरकारला यामध्ये काही अडचण यायला नको. पण तसं नाही. इथे काय केलंय, गोदी मीडियाने कॉक्रोच जनता पार्टीला बदनाम करायला सुरुवात केली. ते सांगतात कॉक्रोच जनता पार्टी ही विदेशातील लोकांसाठी काम करते. काही गोदी मीडिया सांगते कॉक्रोच जनता पार्टी ही एका पक्षासाठी काम करते. म्हणजे या लोकांनाच हे माहिती नाही कॉक्रोच जनता पार्टी नेमकं कोणासाठी काम करते. पण न्यूज असे चालवल्या गेल्यात जेणेकरून कॉक्रोच पार्टीला कोणी समर्थन करू नये. पण आजकालचे सर्व तरुण हुशार आहेत. कोण खोटं बोलतोय, कोण खरं बोलतंय हे सर्व काही समजतंय. गोदी मीडिया कशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवतंय. एवढंच नाही तर सरकारी वकिलांनी हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली. त्यांचं म्हणणं आहे कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये. त्यांच्या आंदोलनामुळे खूप मोठे प्रॉब्लेम उभा राहू शकतात, राजकीय वाद निर्माण होतील. त्यासाठी सरकारी वकिलांनी त्यावरती अर्जंटमध्ये सुनावणी पार पडावी म्हणून विनंती केली. पण हायकोर्टाने सक्त नकार दिला. ते म्हणाले दिल्ली पोलीस हे सर्व काही बघून घेतील, त्याच्यावरती अर्जंटमध्ये सुनावणी होणार नाही. म्हणजे एक प्रकारे हायकोर्टाने कॉक्रोच जनता पार्टीबद्दल कोणताही आदेश दिला नाही. आंदोलन करा किंवा करू नका, हे सर्व काही त्यांनी दिल्ली पोलिसांवरती सोडलेलं आहे. पण तुम्ही आज न्यूज चॅनल बघा ना, जे काही गोदी मीडिया चॅनल सर्वांनी कॉक्रोच जनता पार्टीला बदनाम केलंय. कोणी म्हणतंय अभिजित दिपकेचा पासपोर्ट संपलाय, त्याला अमेरिकेमधून हाकलून दिलंय. पण अभिजित दिपकेचा पासपोर्ट संपलेलाच नाही, त्याला दिल्लीमध्ये यायचंय. कारण की त्यांनी सर्वांना आश्वासन दिलंय. बरं, फक्त अभिजित दिपकेच यामध्ये नाहीये, सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षण तज्ज्ञ असलेले सोनम वांगचुक हे देखील कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन करणार आहेत आणि त्यासाठी ते उद्या दिल्लीमध्ये येणार आहेत. तसेच साऊथचे अभिनेता असलेले प्रकाश राज हे देखील कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन करणार आहेत. म्हणजे बघा ना, कॉक्रोच पार्टीला समर्थन करणारे भरपूर आहेत आणि तरुण तर लाखोमध्ये आहेत. पण हे आंदोलन चिघळण्याचा किंवा याला दुसरी दिशा देण्याचा कसा प्रयत्न केला जाऊ शकतो बघा. आता कॉक्रोच जनता पार्टीमध्ये काही अशा लोकांना समावेश करायचा जे आंदोलनाला वेगळ्या दिशेला घेऊन जातील, जाणून बुजून मोठा वाद निर्माण करतील आणि नाविलाजाने मग पोलिसांना तिथं कारवाई करावी लागेल. यासाठीच तर अभिजित दिपके म्हणतोय कॉक्रोच पार्टीचं आंदोलन हे एकदम शांतपूर्ण झाले पाहिजे. कोणीही कोणत्या प्रकारच्या वस्तू घेऊन येऊ नका. सरकार हेच चान्स बघत आहे हे आंदोलन कसं चिघळलं जाईल. आता या आंदोलनाबद्दल पोलिसांनी एक माहिती दिली आहे. जेव्हा त्यांना विचारलं गेलं कॉक्रोच जनता पार्टीचं उद्या आंदोलन होणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे काही रिक्वेस्ट आली आहे का, तेव्हा दिल्ली पोलिसांनी सांगितलं आम्हाला आत्तापर्यंत आंदोलनासाठी अशी कोणतीही रिक्वेस्ट आलेली नाही. तसं पाहिलं तर 6 तारखेला सर्वजण पोलीस स्टेशनला जाणार आहेत, जेणेकरून जंतर मंतरांवरती आंदोलन करण्याची परवानगी मिळावी. म्हणजे पोलिसांच्या परवानगीनंतरच हे आंदोलन केलं जाणार आहे. पण आज काय केलंय पोलिसांनी, संपूर्ण जंतर मंतरांवरती बॅरिकेड लावलेत, 20-25 गाड्या उभा केल्यात. म्हणजे पोलिसांना अंदाज आहे उद्या मोठं आंदोलन होणार आहे. पण पोलीस याबद्दल कोणतीही कठोर पावले उचलणार नाहीत, सध्या अशीच माहिती दिसते. कदाचित दिल्ली पोलीस आंदोलन करण्यासाठी परवानगी देतील किंवा देणारही नाहीत. याशिवाय काही वकील देखील समोर आलेत. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन केलंय. त्यांनी सांगितलंय
कोणत्याही कॉक्रोच सदस्याला कोणताही प्रॉब्लेम झाला तर त्या सर्व कॉक्रोच सदस्यांना आम्ही फ्रीमध्ये कन्सल्ट करू. कॉक्रोच सदस्यांना कोणताही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आम्ही नेहमी तयार आहेत. जर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर हातामध्ये पुस्तके आणि तिरंगी झेंडा ठेवा. त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीने आपला मोबाईल चार्जिंग ठेवावा, जेणेकरून आंदोलन करताना आणि रस्त्यावरती उतरताना प्रत्येक घटनेचं चित्रीकरण करता आलं पाहिजे. शक्यतो लाईव्ह चित्रीकरण करायचं आहे, जेणेकरून हे समजेल कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य किती शांततेमध्ये आंदोलन करत आहे. जर कोणी या चळवळीला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ते देखील कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल. तर कोणीही संशयास्पद व्यक्ती दिसला किंवा कोणीही वेगळ्या प्रकारचं कृत्य करताना दिसला, तात्काळ त्याबद्दल पोलिसांना माहिती द्यावी. उष्णता देखील भरपूर आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. शक्य झालं तर डोक्यावरती टोपी घाला, पाण्याची बॉटल ठेवा. ही सर्व काही माहिती कॉक्रोच जनताच्या सदस्यांनी दिलेली आहे. पण आता मेन मुद्दा असा आहे, पोलिसांनी अगोदरच मोठ्या प्रमाणात बॅरिकेड लावल्यात. सरकारी वकील म्हणतात कॉक्रोच पार्टी ही देशाच्या विरोधामध्ये काम करते. म्हणजे आता एकंदरीत हे सरकार पूर्णपणे हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करते. पण उद्या नेमकं काय होईल, किती लोक सहभागी होतील हे सांगता येत नाही. आपण कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन करतात का? आपण त्या आंदोलनामध्ये जाणार आहात का? या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.